मित्रो, निवडणुकांमध्ये परिवर्तन कोणत्या घटकामुळे होत असते हे सर्वसाधारण काही मुद्दे आज आपण बघणार आहोत. तर एक जनतेला काय असते की एक बदल हवा असतो. 5-10 वर्ष झालं की सत्ता बदलावं वाटते किंवा काही वेळे तर 5 वर्षांनी बदलावं वाटतं. असं का घडत असेल? तर एक काय असते की जेव्हा एक नव्या माणसाकडून काही अपेक्षा असतात, नव्या पक्षाकडून काही अपेक्षा असतात, नव्या उमेदवार असेल आणि त्याचा पक्ष असेल नवा, म्हणजे जो सत्तेवर नव्हता फारसा किंवा पूर्वी कधीतरी असेल पण आता नव्हता काही दिवसापूर्वी, तर नवा उमेदवार नवा पक्ष याच्याकडून काही अपेक्षा असतात आणि ह्या अपेक्षा तो पूर्ण करेल अशी एक लोकांची एक धारणा बनते. त्याच्या मनामध्ये अपेक्षा निर्माण होतात आणि मग जुन्याला डावलून नव्याकडे लोकांचा कल वाढत असतो. हे नैसर्गिक आहे. आता बघा, तुम्हाला मी सांगतो की अच्छे दिन आने वाले है. यावेळेचं कसलं वातावरण होतं तुम्ही बघा. एक लाट होती, सुनामी लाट. हे कशाची लाट असते? अपेक्षांची लाट असते. आणि त्या अपेक्षा परिपूर्ण होतील म्हणून जनतेचा जो जनतेची जी लाट आहे, लोंढा आहे, तो त्या पक्षाकडे वळत असतो. ही वस्तुस्थिती आहे. मग पक्ष कोणताही असू दे. अच्छे दिन आने वाले है ही गोष्ट, ही जी जाहिरात होती ती खूप प्रभावी ठरली आणि त्याचा नतीजा तुम्ही 2014ला बघितलेला आहे. देशामध्ये परिवर्तन प्रचंड झालं आणि सगळे मीडियाचे जे काही अंदाज होते सगळे कोलमडून गेले आणि या देशाचे पंतप्रधान म्हणून सन्माननीय मोदीजी विराजमान झाले. म्हणजे नवा एक अपेक्षा पूर्ण. अच्छे दिन आने वाले आहे. आता अच्छे दिन आने वाले ही जाहिरात नाही, आता ती बदलली. जाहिरात बदलत असतात कारण एखादी जाहिरात फार दिवस चालत नसते. तर मित्र, म्हणजे ह्या अपेक्षा प्रत्येकाकडून असतात. तुम्हाला मी एकदा जनता दलाचं सरकार VP सिंग मुख्यमंत्री झाले तेव्हा एक अपेक्षा त्यांनी जागृत केली त्या जनतेच्या. कोणत्या? 10,000 रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार. 10,000 रुपयापर्यंतचं कर्ज माफ करणार अशी त्यांनी एक घोषणा केली. आणि शेतकऱ्यांना असं वाटलं की अरे, आपल्या डोक्यावरचं कर्ज आता माफ होणं जाणार आहे आणि लोक तिकडे वळले. लक्षात आहे? मंडल आयोगामुळे लोक वळले. म्हणजे असे काय, म्हणजे आपल्याला आरक्षण मिळणार आहे हे अपेक्षा ठेवून वळतात. म्हणजे जनता नेहमी कुठल्या ना कुठल्या अपेक्षेकडं, नवे लोक करते, जुने करत नाहीत, अशा पद्धतीची असते. आणि मग अपेक्षा, मग ते स्वप्न दाखवतात. कोणताही पक्ष स्वप्न दाखवतो. एकाच पक्षावर कडे आपण हे पक्ष फार अपेक्षा दाखवतो, म्हणजे जे हा पक्ष जे काही जाहीरनामे आहेत आणि तो पूर्ण करतो आणि दुसरा करत नाही असं म्हणता येत नाही आपल्याला. पण सर्वसाधारणपणे 5-10 वर्षी जो सत्तेवर राहिलाय त्यानं जे काही स्वप्न दाखवलं तर तो परिपूर्ण करत नाही. जाहीरनामामध्ये जे काही सांगतो तो पूर्ण करत नाही. किंवा वेगवेगळे नेते देणं ना घेणं मोठमोठ्या घोषणा करत राहतात. हां, हे करू, ते करू, अमुक करू, तमुक करू. आता बघा, खाजगीमध्ये किंवा बरेच जण बोलताना सुद्धा मराठा आरक्षण देऊ वगैरे असं बोलतात, देऊ म्हणतात वगैरे. असं ठीक आहे, असं त्यांना बोलावं लागते. आणि एका नेत्यानं तर सांगितलं होतं, निवडणुका जिंकण्यासाठी असं बोलावं लागते. पण हे बोलावं लागते, बोलून मोकळं व्हायचं. बोलून मोकळं व्हायचं म्हणजे एकदाचं काय, बोलून मोकळं व्हायचं म्हणजे लोकांना फसवून मोकळं व्हायचं असं त्याचा अर्थ असतो. बोलून मोकळं व्हायचं म्हणजे लोकांना फसवून मोकळं व्हायचं असं त्याचा एक अर्थ निघतो. तर मित्र, की अशा अपेक्षा जेव्हा परिपूर्ण होत नाही, जेव्हा अपेक्षा भंग होतो, मग तिकडे गेलेला लोंढा, ज्यांना सत्तेवर ज्यांनी बसवलं होतं, जेव्हा जेव्हा अपेक्षा भंग झालेला आहे
तेव्हा तेव्हा जनता पुन्हा विरोधी पक्षाकडे आल्याचे उदाहरणं या देशामध्ये आहेत किंवा जगामध्ये होते देखील आहेत. आता या कोणाकोणाच्या अपेक्षा जागृत केल्या गेल्या सत्तेकडून. तरुणांना, सुशिक्षित बेरोजगारांना 2 कोटी रोजगाराची घोषणा. आज सुशिक्षित बेकारांचे बेहाल आहेत मित्र. त्यांना जे CSBवरचे पैसे सुद्धा वेळेवर मिळत नाही, तासिका तत्वावरचे, ज्याचं पोट. आता मला सांगा, पगार एखाद्या पूर्णवेळ प्राध्यापकांचा, पूर्णवेळ कर्मचाऱ्यांचा पगार 5च्या ऐवजी 10ला जर होला तर तळमळ तडफड होते. माशी जशी तडफडते तशी तडफडतात. आणि यांचं अल्प असं म्हणजे तासिका तत्वावर जे लोक काम करतात, या तासिका तत्वावरच्या आधीच तुटपुंज मानधन असते. या तुटपुंजा मानधनावर हे काम करतात. आणि त्यांचंही जर आपण 6-6 महिने दिले तर त्याची चूल कशी चालावी. अरे बाबा, त्या दिव्यामध्ये जर तेल नसेल तर दिवा प्रकाश कसा देऊ शकेल? तसं त्यांचं घर कसं चालावं, असा प्रश्न उपस्थित होतो. म्हणजे एक प्रकारे आज भयंकर अवस्था आहे. अपेक्षा भंग झाला की समाज काय करतो? सत्तेला लाथ मारून दुसऱ्या सत्तेला आणण्याचा प्रयत्न करतो. आता तुम्ही म्हणाल किंवा दुसरी सत्ता येऊन काही पाळणा करणार आहे का? पाळणा, ते बघा कसं असते. माणूस जेव्हा अपेक्षा भंग होतो तेव्हा राग येत असतो, एक चीड येत असते. कोणत्याही सत्तेबद्दल का, तुम्ही कुठला तरी, मी कोणाच्या तरी सत्तेबद्दल बोलत नाही, आपण थोडंसं तटस्थतेनं बोलू, होईल तेवढं बोलू. राग, चीड, संताप, उद्रेक तयार होत असतो प्रचंड. म्हणून एकदा एका नेत्याला, नांदेडमधल्या एका नेत्याला, जो की खासदारकीला निवडून आला होता, आणि तो कोणालाही अपेक्षा नव्हती की तो एवढ्या मोठ्या बलाढ्य नेत्याचा पराभव करून तो निवडून येईल. मग त्याला विचारण्यात आलं, बाबा तुम्हाला, अरे वा, एवढ्या मोठ्या नेत्यांचा तुम्ही पराभव करून सत्तेत आलात साहेब, कसं काय? याचं रहस्य काय? काहीच नाही म्हणलं. तो नेता नको होता, म्हणून मला लोकांनी फक्त निवडून दिलं, याच्यापेक्षा माझं काही योगदान नाही, हे खाजगी त्यानं मान्य केलं. मित्र, हे नावं का घ्यायची नसतात? असं हे सत्य असलं तरी नावं का घ्यायची नसतात? त्याला पुरावे नसतात. उद्या कोणी मला पुरावे मागितले, मी कुठले पुरावे देऊ? पण हे सत्य आहे. तर म्हणजे ही वस्तुस्थिती, एखाद्याला फक्त हा नको, एकदा जर डोक्यात बसलं जनतेच्या, मग ते कोणाच्याही पारड्यामध्ये मतं टाकतात. रागाच्या भरात, संतापाच्या भरात, चिडीव, नाही नकोच म्हणतात. त्याने अपेक्षा भंग केला, माझा संपला, विषय संपला. हे अपेक्षा भंग जनतेचा होऊ न देणं ही खरी कसोटी असते सत्तेची. आता तुम्हाला सांगतो, ही कसोटी आहे, ठीक आहे, पण वास्तव काय असते? सर्वसाधारणपणे काही गोष्टी सांगतो. एखादा मतदारसंघ आहे, 1200 ते काही 1300, 1200, 1000 हे गाव आहेत, आणि तो खासदार निवडून आलाय. काय अपेक्षा इथे बघा तुम्ही. हे आता वैयक्तिक पातळीवर पण बघू, पक्षीय पातळीवर पुन्हा बोलू. वैयक्तिक एक खासदार म्हणून, तर त्याला जो काही खासदार निधी येतो, एका खासदाराशी, माजी खासदार जो आता 2 टर्मपासून ते नाही, ते याच्यात त्यांनी एकदा असं सांगितलं होतं की खासदारांना जो निधी मिळतो, आणि तो निधी 4-5 गावाला जरी देऊन टाकला तर त्या गावाचं समाधान होऊ शकत नाही. तर 1200 ते 1300 गावं आहेत, त्याचं काय करायचं? आणि काय आहे माहिती आहे काय? जनतेच्या ज्या अपेक्षा असतात त्या अपेक्षा बऱ्याचदा वास्तवच असतात असं नाही. किंवा खासदाराची कामं, कोणाचा तरी छोटूसा रोड दुरुस्त करणं, डीपी दुरुस्त करून देणं, लाईट तुटली की जाऊन येणं,
ते स्थानिक स्वराज्य संस्थेची कामं असतात. परंतु खासदारानं कोणत्याही कामा, आपल्या घरासमोर जरी लेकरानं हागत असतील तरी ते घाण झाली, खासदाराला जबाबदार ती जनता. तर मित्र, मला सांगायचं या निमित्तानं आपल्याला हे आहे की खासदाराचे कामं कायदा तयार करणे, जुन्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणे, देशाच्या योजना तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणे, ही कामं असतात त्यांचे. देश आणि मतदारसंघाचे महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील, धोरणात्मक काही गोष्टी असतील, त्यावर आवाज उठवणे आणि तेथील प्रश्न जे महत्त्वाचे प्रश्न असतील, जे की स्थानिक स्वराज्याच्या कक्षेला ते सोडवणं शक्य नाहीत, असे जे प्रश्न असतील त्यावर लक्ष केंद्रित करणे, देशाचा प्रश्न असेल एखादा, तर अशा वेळी हे कामं खासदाराचे आहे. त्याच्यात धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी भाग पाडणे, तर या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये त्यांना अपेक्षा करतात. त्यांना हे शहाणपण नाही सांगताय तुम्ही जनतेला जाऊन. असं काही सांगायला लागलं ते म्हणतात लई शहाणच बस म्हणतात. तेव्हा कसाला म्हणलाय, आमच्या गावात आला होता, मला नाही का हे करून देतो ते करून देतो, शहाणा लई झालास, अशा पद्धतीने ते बोलतात. म्हणजे त्यांचा अपेक्षाभंग झालेली माणसं ना, त्यांचं दुःख अनावर असतं. आणखीन एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की ते काय करतात, या निवडून येण्याच्या हवसपोटी, हव्यासापोटी काही टीका करतात. आता एक नेता, एक खासदार जेव्हा निवडणुकीला उभा राहिला, आणि पूर्वीचा जुनाही खासदार मोठा चांगला माणूस होता, पण सत्ताच नव्हती, त्या खासदार निधीतून किती गावाला निधी देऊ शकला नाही. आणि काय असतं बघा, कोणत्याही गावाला तुम्ही कोणताही खासदार गेला, निवेदनाचा गट्टाच असते, साहेब हे, साहेब ते, साहेब हे, साहेब हे, साहेब हे, अपेक्षा करतात त्यांच्याकडून. आणि मग ते निवडणुकीच्या वेळेला हो करतो 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 करतो, यस यस, सही गे रे पीएकडं झाली, साहेबाची सही झाली म्हणले की लोक खुश होतात. आता आपलं काम होतं. कामाचं सोडाच, ते काम पूर्ण करणं होणारच नाही त्यांची जर सत्ताच नसेल. आणि सत्ता असली तरी त्याला काय योजना, काय सत्ता असला म्हणून आणि सत्ता नसला म्हणून काय खासदार निधीत काय फरक पडतो काय? हा, काही योजनामध्ये सत्ता असतात आणता येऊ शकतात, पण तेवढा बलाढ्य आणि तो मंत्री वगैरे झाला तर अधिक फायदा होऊ शकतो. पण मंत्री नसेल तर काय करणार? मग काय असते, मग हे ह्या सगळ्या निवेदनाचा जो गट्टा असतो, त्याच्या मागण्यात पुन्हा गेले की लोक अंगावर पडल्यासारखं बोलतात. काय झालं ते, काय झालं, काय झालं म्हणलं होतं, आलात निवडून, आता काय झालं, करतो म्हणलात की, मला गुलाल लागू द्या, तुमचं काम झालं म्हणून म्हणलं होतं, काय झालं आता, अशा पद्धतीने बोलतात. मग ह्या मारामारीला कंटाळून, वादाला कंटाळून चिडून ते खासदार लोक फारसं जातच नाही, असंही बऱ्याचदा कळतं. मग याना अजून मग लोक काय म्हणतात, काम तर सोडा हो, तोंड बघायला आला नाही, तोंड बघायला, आता तोंड बघायला आला नाही. आता ते खासदार बघतात, खासदार किती वेळास आपल्या गावात आला, तोंड बघायला आला नाही. आणि मी हा एक मुद्दा सांगत होतो की ही जी तो येत नाही, ही गोष्ट नवीन जो उभा राहिलेला आहे, त्या ड्रॉबॅक्स काय होते, त्याच्या उणिवा काय होत्या, हाच नवीन उभा राहिलेला उमेदवार त्या नव्या गोष्टीवरच त्या दुखऱ्या नश तो दाबत असतो. काय करतो, एकदा मी सांगत होतो की जुना खासदार होता आणि तो निवडणुकीला उभा राहिला, हा नवा खासदार पहिल्यांदाच उभा राहिला होता. तो काय विचारायचा, अहो तुमच्या गावात खासदार साहेब आले होते का? आले होते? लोक म्हणे नाही आले, तोंड दाखवला नाही, तोंड. बर, मग काय विचार आहे आता, पुन्हा देता की त्याला निवडून? नाव काढू नका साहेब, नाव काढू नका, तळपायाची आग मस्तकाला एवढे निवेदन दिले आम्ही, ते निवेदनाचं सोडा. तिथं पीए गेलं तर ते बोलत नाहीत नीट, अरतुर बोलतात. चहापेक्षा कॅटली गरम म्हणल्यासारखं अशी अवस्था असते त्यांची. तर मित्र, अशा सिच्युएशन मध्ये
म्हणजे असं खतपाणी घातलं जातं आणि हा पुन्हा निवडून आला. त्याच्या पद्धतीच आहे, ज्यानं जे वाढून ठेवले ते त्याच्या पद्धती द्यायचं. मग अशा पद्धतीने त्याचा पराभव केला जातो. अपेक्षाभंग झाला की परिवर्तन होताना दिसते. तर मित्र, हा एक महत्त्वाचा मुद्दा निवडणुकीमध्ये गाजत असतो, हे मी मुद्दा सांगितला. याच्यामध्ये दुसरे काय असते, एक अस्मितेचा एक विषय असतो. जसं झालं अपेक्षाभंग, तसेच एक अपेक्षाभंग एक घटक झाला. दुसरा एक घटक आहे अस्मिता. आता महाराष्ट्राचा विचार करू तर अस्मिता, एक मराठी अस्मिता आणि दुसरा आहे मराठा अस्मिता. अजून अनेक अस्मिता आहेत, आपण सगळ्याच अस्मिता एकाच दिवशी बघता येत नाही. आता मराठी अस्मिता काय? आता मराठी अस्मितेला काय वाटते? मराठी अस्मितेला वाटते आमचे नेते दुसऱ्या भाषिकांचे नेतृत्व मान्य करायचं नाही, आमच्या भाषिकांनीच आमचं नेतृत्व मान्य करावं. आमचे जे भाषिक आहेत, आता उदाहरण मराठी भाषिकांना काय वाटतंय? मराठा माणूस राष्ट्रपती झाला पाहिजे, मराठा माणूस पंतप्रधान झाला पाहिजे, मराठा माणूस दिल्लीमध्ये ध्येय धोरणं ठरवण्यामध्ये मराठा माणूस असला पाहिजे, मराठी माणूस असला पाहिजे. हे मराठी अस्मिता आणि मराठा अस्मिता हे दोन्ही घटक आहेत. तर मराठी अस्मितेबद्दल मी सांगत होतो, तर आमचा माणूस मराठी माणूस म्हणून जर जेव्हा प्रतिभाताई पाटील देशाच्या राष्ट्रपती होत्या, तेव्हा शिवसेनेचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी, खरं तर शिवसेना काही काँग्रेसच्या होत्या त्या प्रतिभाताई पाटील, तर त्या राष्ट्रपती होत असताना शिवसेनेच्या असणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा पाठिंबा दिला होता. याला म्हणतात मराठी अस्मिता. आमचा माणूस होतोय ना मराठी माणूस, तर काय हरकत नाही, पक्षीय बाब बाजूला ठेवून मराठी म्हणून आम्ही येतो, ही मराठी अस्मिता असते. मग आता मराठी अस्मिता सध्या दुखावली जाते का? आणि काही जणांना काय वाटतं की आमचे नेते दुसऱ्या भाषिकाच्या नेत्यासमोर हुजूर साहेब म्हणून जायला लागायलंय, असं करून जावं लागायलंय, अशी जेव्हा भावना होते तेव्हा नाही नाही, आम्ही दुसऱ्याचं नेतृत्व मान्य करत नाही. आता मला सांगा, कोणाचं तरी नेतृत्व मान्य करावं लागत ना. आता काय झालंय, महाराष्ट्राचा पूर्वी महाराष्ट्राचे नेतेचा दबदबा बऱ्याचदा होता. काही प्रमाणामध्ये शंकररावजी चव्हाण साहेब होते, शरद पवार साहेबांचा काही वर्षे दबदबा दिल्लीमध्ये राहत आला. आज त्यांच्याच पक्षाचे इथे 3 तुकडे करून टाकण्यात आलेले आहेत. त्याचा एक राग मराठी माणसाला आहेच. शंकरराव चव्हाण साहेब तर आज आहेतच नाही. आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं एक वजन दिल्लीमध्ये काही होतं त्यांच्या काळात. आज ते पण तिथेही त्यांच्या सुपुत्रांनी त्यांनी जे पक्ष निर्माण केलेला होता, त्यांच्या पक्षाच्या आज 3-13 करून टाकण्यात आलेले आहेत. आणि मराठी आणि काय होतं माहिती आहे का तुम्हाला, मी सांगतो, शिवसेना आणि तो धनुष्य बाण असं बघलं आणि तो टायगर असं बघलं की मराठी माणसाला एक प्रकारे असं स्फुरण यावं, अरे वा मराठी माणसा. हे प्रादेशिक पक्ष हे प्रादेशिक अस्मिता जागृत करत असतात आणि ते मराठी भाषेलाही ते प्राधान्य देतात. म्हणून मराठी हे याचं श्रेय माननीय उद्धव ठाकरे साहेब, शिवसेना आणि मराठी अस्मिता जागृत करण्यामध्ये सध्या मनसेमध्ये जे नेते राज ठाकरे साहेबांची होती. पण आता यावेळेस तर ते पण कालचं जर गुढीपाडव्याचं भाषण ऐकलं तर आपल्याला ते बऱ्याच लोकांचा भ्रमनिराश झालेला आहे. ते गुजराती इतर लोकांना ज्यांनी विरोध केला, परप्रांतीयांना विरोध केला आणि मराठी भाषेचा झेंडा त्यांनी अनेकदा लिहिला, मराठी पाट्यासुद्धाचा आग्रह धरला, मराठी माणसाचा आग्रह धरला. त्यांच्यामुळं काही गोष्टी मराठी
आणि मराठी माणसासाठी शिवसेना आणि मनसे यांच्यामुळे काही गोष्टी पुढे आल्यात, हे ते मान्य केलं पाहिजे. आणि ते मराठी अस्मिता म्हणूनही त्यांच्याकडे लोक पाहत होते. आता ते राज ठाकरे साहेबांना थोडा राग आता सध्या आहे, पण त्याच्याविषयी आज काही नाही, दुसरा मुद्दा आपला चालू आहे. त्याच्यामुळे मी सांगत होतो ते शिवसेना, ते टायगर, ते शिवसेनेचं धनुष्यबाण, हे म्हटलं की मराठी माणसाची अस्मिता. आज त्यांच्या हातामध्ये काय ते काढून घेतल्यात आलं, ते टायगर काढून घेण्यात आलं आणि ते सगळं काढून घेण्यात आलं, ते धनुष्यबाण वगैरे. आणि याच्यासाठी परप्रांतीयाचा हात आहे हे मराठी माणसाला आता वाटायला लागलेला आहे आणि त्यामुळं तो दुखावला गेलेला आहे. म्हणूनच गेल्या वेळी जेव्हा भाषण करताना माननीय मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेब हे दोघं या राजकीय पटलावरून ते दूर झाले पाहिजे. यासाठी त्यांनी स्वतः मनसेला बाजूला ठेवून सुद्धा काँग्रेस, राष्ट्रवादी यांची बाजू घेऊन ते निवडणुकीत उतरले पण होते. म्हणजे ही सुद्धा मराठी अस्मिताच आहे. दुसऱ्या भाषिकांचं राज्य आम्हाला, दुसऱ्या भाषिकांचं आम्हाला वर्चस्व नकोय, ही सुद्धा कुठंतरी एक माणसाच्या मनामध्ये, त्या भाषिकाच्या मनामध्ये जाणीव निर्माण होत असते. आज दिल्लीमध्ये मराठी अस्मितेचं, मराठी माणसाचं फारसं वजन राहिलं नाही. देशाचे सूत्र आता गुजराती भाषिकांकडे आहेत सध्या, म्हणजे देशाचा पंतप्रधान असतील किंवा अमित शाह साहेब असतील. त्यामुळे मराठी माणसाला असं वाटायला की आमचं दिल्लीमध्ये काही नाही, फक्त मुजराच करायला जायचं आहे, अशा पद्धतीने वाटायला. आणि तिथूनच मग काही सूत्र अवलंबून इथले जे मराठी जे काही नेते आहेत ते सुद्धा आपल्या ह्याच्यात घेत आहेत असं वाटायला लागलेलं आहे. ह्यामुळे एक प्रकारचं एक जनतेमध्ये एक भावना तयार झाल्या होण्यास मदत झालेली आहे. आता याचा अर्थ त्या भाजपामध्ये मराठी माणसं नाहीत का? आहेत. मराठी माणसं खासदार नाहीत का? आहेत. हे सगळं आहे. परंतु कुठंतरी उगाच वाटत राहते दिल्लीमध्ये आपलं वर्चस्व नाही वगैरे वगैरे. ही वस्तुस्थिती आपण समजून घेतली पाहिजे. आणि एक सवय असते आपल्याला, महाराष्ट्र महान राष्ट्र, म्हणजे आम्ही सगळ्यावर एक राज्य करणारे माणसं, अशा पद्धतीने छत्रपती शिवरायांचं पण आठवण त्या निमित्ताने येते. आता छत्रपती शिवरायांची आठवण, बरं ते स्मारक समुद्रामध्ये, अरबी समुद्रामध्ये काढल्यावर एक मराठी माणूस असं जागरूक झाला होता. मोदी साहेबांनी आतापर्यंत झालं ना एवढं, काहीच झालं नाही. ते भ्रमनिराश झाला त्याचा. ते मराठी अस्मिता तिथं पण दुखावले गेली. आता एक मराठा अस्मिता एक आहे. आता मराठा अस्मितेचं एक म्हणणं आहे की आमचा आरक्षणाचा प्रश्न हा मराठा अस्मितेला दुखवलेला आहे. जे की अंतरवाली सराटी ते जे मराठा माणसांवर घरात घुसून मारलं, आमच्या डोके फोडले. म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठ्याला मारलं जाते, मराठ्यांना तुडवलं जाते. आणि मग आम्हाला कोण तुडवणारे कोण आहेत? तर मराठा नसणारे आहेत. अशा पद्धतीची एक भावना मनामध्ये उगाच निर्माण होण्यात झाली. उगा आहे का खरं आहे आता ह्याचे पुरावे तर जनतेसमोर आहेतच. तर मित्र, मला सांगायचं आहे की ही मारल्याचे फोटो तर आहेतच ना. पुन्हा हे तर झालं पुन्हा SIT मनोज जरांगे पाटील आता मराठा अस्मितेचं प्रतीक बनलेले आहेत, मराठा अस्मितेचं. आणि त्या अस्मितेला दुखवल्या गेलं आणि ते दुखवणारे इतर कास्टचे आहेत, अशी एक भावना तयार व्हायला लागलेली आहे. आणि शिंदेसाहेब मराठा मुख्यमंत्री आहेत, परंतु त्यांचं काही चालत नाही, अशी एक भावना निर्माण होते. असं म्हणतात, आपल्याला काय पुरावे चालत नाही म्हणायला, पण एक भावना निर्माण झालेली आहे भावना. तर मग मराठा अस्मिता सुद्धा दुखावली गेलेली आहे. आता ह्या दुखावण्याचा परिणाम काय होतील हे आज तरी आपण काही सांगू शकणार नाही. तर पण याचे परिणाम, याचं मतामध्ये रूपांतर होईल का मराठा अस्मितेला मराठा नेते दाबून टाकू शकतील, हा एक प्रश्न असं वाटते. की कारण कसं दाबवतात, बाबा मराठा म्हणालात ना तुम्ही, मग मी कोण आहे? खासदारच, मी पण भाजपकडूनच आहे ना, मला निवडून दिलं तर मराठाच निवडला चाललाय की, मग तुम्हाला काय व्हायला लागले? मी मराठा नाही का? मला द्या की निवडून, मग काय अडचण आहे?
मी मराठाच आहे ना, मराठाच आहे की. तुम्ही ज्या जातीचा उल्लेख करा त्याचे जातीचे खासदार किती आहेत? नाहीत फारसे. ठीक आहे, नेतृत्व करते कोणीतरी करावं लागते, असं कसं जमते म्हणून समजून सांगून. आणि म्हणून ही जर मराठा अस्मिता जर रोखवली आणि मराठा समाजातला जर अशा पद्धतीने यांना मराठ्यांना शांत करू शकले, किती शांत करू शकते तितकी मताची शांत करणाऱ्याच्या मताची टक्केवारी वाढणार आहे. आणि असंतोष असाच जर राहिला तर मताच्या टक्केवारी सत्तेच्या मताची टक्केवारी घसरणार आहे. हे सध्याचं राजकीय चित्र आहे. म्हणून आता मराठा अस्मितेला जितकं पद्धतीनं खरं तर ते SIT लावण्याचा जो भाग होता ना, ते करायला नको होतं, अशी जनतेची भावना आहे. पुन्हा ते मारहाण करायला नको होतं मराठ्यावर, कारण मराठा इथे अस्मिता आहेच आहे, ते वस्तुस्थिती आपण आहे. आणि ज्या काही मराठ्यांना आरक्षण पंक्ती पर्पज होतो आहे. ज्यांना दाखले सापडले त्यालाच आरक्षण, दाखले सापडले त्याला आरक्षण नाही. मग दाखले न मिळण्याला कोण जबाबदार आहे, असा एक उद्रेक व्हायला लागलाय. आम्ही होतो का? आमचे पुरावे नष्ट केले, काही पाण्यामुळे गेले, पुरानं गेले, काय ते कीड लागून गेले, काही जण जाळून टाकले. म्हणजे काही असं अशी एक प्रकारे आक्रोश तयार केला गेला. आणि त्यामध्ये काय झालेलं आहे माहिती आहे काय? मराठ्यांना असं सांगण्यात आलेलं आहे आता की बघा, आरक्षणामुळे इतक्या टक्केवारीचा लागायला आहे, आपण आरक्षण नसल्यामुळे इतके टक्के मिळू नये. ही सातत्याने सोशल मीडियाने एवढं मानसिकता बनवली, मन बनवलेलं आहे मित्रांनो. तुम्हाला आश्चर्यचकित वाटते की आज मराठा आरक्षणाच्या तो राहू द्या ना, तो विषय बाजूला ठेवा ना, थोडं तुला बाजूला करून फेकून देईल म्हणायला लागले. अहो राहू द्या ना, आता आपल्याला साहेबाला मंत्री करायचं आहे, आपले साहेब खासदार व्हायला लागले, समाजाचेच आहेत ना, असं म्हटलं की तर इतका एक उद्रेक समाजाचा आहे मित्र. ह्याला ही मराठा अस्मिता जागृत झाली. आणि मनोज जरांगे पाटील सातत्याने सांगत आहे की वळ विसरू नका, लाठीचार्ज विसरू नका. ह्यामुळे काय झाले, त्या मराठा अस्मितेला सातत्यानं खतपाणी मिळत आहे. आता एक खतपाणी मिळून ही अस्मिता जर जागृतच अशीच ठेवली तर निवडणुका होईपर्यंत तर मित्र भाजपांच्या महायुतीच्या जागा कमी होऊ शकतात, अशी एक सध्या तरी परिस्थिती आहे. म्हणून शासनाने यांना कशा पद्धतीनं आता शांत करायचं, हा शासन करेल आता पद्धतीने. किंवा मराठा आरक्षणाचा जो विषय आहे ते कदाचित काही प्रयत्न करून कदाचित तिथं निकाल लावून टाकतील. पण मराठा समाजाने आधीच ठरवून टाकलेलं आहे, हे फसवच आहे एक आहे. दुसरी गोष्ट आहे की मराठा अस्मितेला शांत करण्याचं तुमचे खासदार आम्ही निवडून आणतो म्हणून मराठा खुश होईल का? अहो आता तुम्ही जर सोशल मीडिया बघत असाल तर बघा, ओबीसी म्हणते की मराठ्यांचे 160 विधानसभेला पाडून टाकतो. पाडा लवकर पाडा आम्हीच जे काम करणार आहे तर तुम्ही आम्हाला सहकार्य करा, थँक्यू म्हणायला लागले मराठे. म्हणजे काय, म्हणजे यांचा एक अपेक्षाभंग झालेला आहे की मराठा म्हणून जी बाजू घ्यायला पाहिजे, ज्या पद्धतीनं भुजबळ साहेब ज्या पद्धतीनं राजीनामा खिशात ठेवलोय म्हणून जे फिरले, तसा मराठी माणूस आमची बाजू घेतला नाही, हे काही कामाचे नाही. अशा पद्धतीची एक मराठा अस्मिता मनामध्ये निर्माण झालेली आहे. मग आता दुसरे कोण हात काय, मग काय नसू दे, तुला काय करायचं म्हणाले. अरे बाबा दुसरे नाहीत ना अजून, कोण देणारा बरोबर, मग यांना पाडून टाकून म्हणे, तुला काय करायचं तू गुन्हा बस. लई शहाण पण सांगायचं नाही, आग लागली अंगाला. म्हणजे अशा पद्धतीची जी भाषा वापरली जाते जनतेमधने आणि विशेषतः मराठा तरुणांमध्ये, मित्र फारच हे असं चित्र महाराष्ट्रात कधीच निर्माण झालं नव्हतं. एवढा मराठा एकजूट कधी झाला नव्हता आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भात एवढा आक्रोश कधीच नव्हता. पूर्वी पण झाले 57 मोर्चे झाले, पण ते सुशिक्षिताने वगैरे शांततेनं मौन पाळून वगैरे शांततेनं व विचारे जसं अंत्यविधीला जावं तसं शांत गेले, शांत आले
अशा पद्धतीनं होते. पण त्याचाही मुक्काम मोर्चा आणि 57 मोर्चाच्या काढून त्याच्या पदरात काय पडलं तर जो आरक्षणाचा अधिकार महाराष्ट्र शासनाला नव्हताच, जे 102व्या घटना दुरुस्ती झालेलीच होती, तेव्हा एक फसवं आरक्षण दिलं, 2दा फसवं आरक्षण दिल्या गेलं, ही एक भावना मनामध्ये निर्माण झालेली आहे. आणि मित्र, हे अतिशय घातक असं होणं, एक मनामध्ये आम्हाला फसवलं, हे जो असे सातत्यानं जे बोललं चालले ना, ही मित्र या संदर्भामध्ये तुम्हाला जर बघितलं, सर्वोच्च न्यायालयाने हे मराठाचं आरक्षण नाकारले. सर्वसाधारण काय असते, एक जनतेची भावना कुठपर्यंत असते, जनतेची भावना असते सर्वोच्च न्यायालयापर्यंत. सर्वोच्च न्यायालयानं रिझल्ट जर विरोधात दिला की आता काही नव्हरं, आपलं काही नव्हरं, अशी भावना होते. एक उदासीनता निर्माण होणं देखील हे घातक ठरते. एखाद्या समाजामध्ये एखाद्या प्रश्नाविषयी उदासीनता निर्माण जर झाली तर हा उदास झालेला समूह असतो, तो समूह टोकाचं पाऊल उचलू शकतो विरोधामध्ये. म्हणजे कोणाला उदास करणं, निराश करणं, हताश करणं हे सुद्धा फार. म्हणून कधी नाराज झालं, कुणी उदास झालं, निराश झालं तर काय करतात माहिती आहे काय, शाणे जाणते नेतृत्व करणारे लोक त्यांना बोलून घेतात, त्यांची नाराजी दूर करतात, त्याचा अपमान झाला तरी त्याला नाही सॉरी म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीनं एक प्रकारे त्याला शांत करतात. कारण कोणताही माणूस अबोला धरलं तर असेल एखाद्या वेळेस, तो सुद्धा घातक असतो. तर मित्र, मी तुम्हाला सांगत होतो की सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारलेलं आहे. म्हणून मनोज जरांगे पाटलाची काय मागणी आहे, मग ती मराठा अस्मिता का जागृत करतात की बाबा ती मागणी आपल्याला पदरात पडत नाही अशी भावना झाली. म्हणून हरियाणा सरकारनं, बरं आपल्याच देश नाही तर हरियाणा सरकारनं सुद्धा, हरियाणामध्ये जे जाटांचं आंदोलन तर प्रचंड ते उद्रेक झाला होता, पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांचे रद्द केलं. आणि मग हरियाणा सरकारने पुन्हा मात्र त्या आरक्षणाला हात लावला नाही. पण महाराष्ट्रामध्ये तो प्रयोग नेहमीच होतो. काय झालेलं आहे, याच्या अगोदर अनेक आयोग आले. त्या आयोगाने तर मराठा हा मागास, शैक्षणिक आणि सामाजिक मागास आहे हेच मान्य केलं नाही. कालेलकर आयोग असेल, देशमुख आयोग असेल, किंवा मंडल आयोग असेल, खत्री आयोग असेल, बापट आयोग असेल, तिथं त्यांनीच आयोगानंच मान्य केलं नाही. पुन्हा मात्र गायकवाड आयोग आहे, किंवा आता जे सुनील सुक्रे साहेबांचा आयोग आहे, त्यांनी तो मान्य केलेला आहे. परंतु पहिला आयोगाने केलेला मान्य केलेला, गायकवाड आयोगानं मान्य केला, सर्वोच्च न्यायालयानं मान्य केलं नाही. आता सुक्रे आयोगही मान्य करणार नाही. कारण या 4 वर्षामध्ये काय, 4-5 वर्षामध्ये कुठली परिस्थिती बदलली. उद्या जर सर्वोच्च न्यायालयाने विचारलं, बाबा असं काय अपवादात्मक परिस्थिती तुमची निर्माण झाली मराठ्यांना आरक्षण देण्याचा, असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. म्हणून हाही मग मराठा इथेही दुखवलं गेलेलं आहे, मराठा अस्मिता इथेही दुखवली गेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यानंतर आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षणाचा मार्ग आहे, तो मनोज जरांगे पाटील दाखवतात. तिथं कुणबी दाखले सापडायला पाहिजे, ते पण चांगल्या पद्धतीने प्रशासनानं काम करायला पाहिजे. आणि ते आमचंच महाराष्ट्र असून आम्हालाच इथं डावललं जाते, ही एक मराठा अस्मिता तयार झालेली आहे. आणि ही गोष्ट मात्र घातक ठरायला लागलेली आहे. मित्र, ही असं होऊ नये, हा एक माझा विनंती आहे. आता इथे एक बघा, तुम्हाला सांगतो की कालच वकील गोपाळ शंकर नारायण यांनी न्यायालयाला काय सांगितले बघा. मुंबई उच्च न्यायालयामध्ये मराठा समाजाला आरक्षणाचा लाभ मिळावा असा कोणताही सामाजिक आणि शैक्षणिक बदल आता झालेला नाही. असे असताना आरक्षण देण्याचा निर्णय का घेतला गेला असा त्यांचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी सांगितलं याचिकाच्या संदर्भात. पुन्हा डंके की चोट आहेच, अजून डंके की चोट, ते पण आरक्षणाच्या विरोधातच आहे. डंके की चोट, त्यामुळं 3 वेळा आरक्षण दिलं, 2 वेळा आरक्षण रद्द झालं. आता हे एक आरक्षण रद्द होण्याच्या मार्गावर आहे असं वाटायला लागलेलं आहे. या सगळ्या आणि काय सांगितलं जातं, हे अजून एक मराठा समाजाला जखमेवर मीठ चोळल्या चाललंय बरं का. ते कोणता मुद्दा आहे, मराठा अस्मितेला दुखवल्या चालली मराठा अस्मिता. असं सांगितलेलं आहे, मराठा समाज मुख्य प्रवाहात आहे, तो प्रगत आहे, त्याचं राजकारणावर वर्चस्व आहे. राजकारणावर वर्चस्व हे मान्य करावं लागतं, ते नाकारता नाही. पण हा प्रगत आहे आणि मजुरीला चालला आहे, मजूर आणि दुसऱ्याच्या घरात नोकर राहायला आहे,
साध्या साध्या कामगार म्हणून काम करायला आणि याला प्रगत म्हणाले. येता काय पाटील मजुरीला, येता काय देशमुख साहेब मजुरीला, अशी येळ मराठा समाजातल्या अनेक कुटुंबावर आलेली असताना हा प्रगत आहे म्हणून सांगितलं चाललंय. हे जखमीवरचं मीठ आहे असं मराठी अस्मितेला वाटतं. येता का पाटील मजुरीला, असं एक अवस्था झालेली आहे. आणि त्याला अजून एक विषय असा आहे की ती शांततेने समजून घ्यायला पाहिजे आपण. तर काय झाले माहिती आहे काय, आता ज्यांचं 8 लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे त्यांना हे आरक्षणाचा लाभ नाहीच ना हो शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये. तरी मराठे श्रीमंत ह्याच्या डोक्यामध्ये सातत्यानं सांगितलं जातं. आणि यांना सुद्धा वाटायला की हे आमचे खासदार आमदार आहेत म्हणून, हे मोठे श्रीमंत आहेत म्हणून, यांच्यामुळेच आड यायला का राजकारण, मग यांनाच आम्ही आता पाडून टाकतो, ही भावना तयार झालेली. हे आपले खासदार आमदार आहेत का, मग यांनाच पाडू. अशा पद्धतीची एक भावना तयार झालेली आहे. मित्र, हा विषय अतिशय समजून घ्या. मित्र, अजून एक तुम्हाला विनंती करेल शासनाला, न्यायालयाला, की मराठाचं राजकीय वर्चस्व राजकारणामध्ये त्यांचे पद आहेत हे मान्य आहे, पण त्यांना राजकीय आरक्षण मराठ्यांना देऊ नका. जसं 8 लाखाच्या वर उत्पन्न असणाऱ्याला आरक्षणाचा लाभ नाही ना, तसं मराठा समाजाचं आरक्षण देत असताना ओबीसी मधून द्या आणि तिथं 8 टाकून टाका की या गटाला, म्हणजे अगोदरचं आणि ब ला असं सांगा की यांना राजकीय आरक्षण नसणार आहे. हे जरी म्हटलं ना तर 70% मराठा समाज या निर्णयाच्या बाजूनं राहील. त्यांना काही देणं घेणं राजकारणाच्या गरीब, अरे मजुरी करणाऱ्याला शेतामध्ये शेतकऱ्यांची काय बेहाल आहे. 75% शेतकरी जवळपास मराठा समाज 75% जास्त शेतीवर आहे. त्यांना काय देणं घेणं. इथं कुठं त्याला विधानसभा लढवायची आणि खासदारकी लढवायची आणि काय करायचं, आणि पैसा असल्याशिवाय त्याला कोण निवडून देणार आहे. एकेका पंचायत समितीला निवडून यायचं झालं तरी कोटीत लागालेत पैसे. कुठल्या कोटी, घरदार बायको लेकरं सगळे विकलं तर कोटी रुपये येणार, असली अवस्था झालेली आहे. तर मित्र, त्यांना काही देणं घेणं यायचं. त्यामुळे या मराठी अस्मितेला आपण शांततेनं घ्यावं अशी आपल्याला विनंती करतो. तर आणखीन निवडणुकीमध्ये कोणते प्रभावित घटक ठरतात हे आता उद्याच्या 24च्या या संदर्भात आपण काही मुद्दे पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. तर मित्रहो, अतिशय संतुलित पद्धतीनं, अतिशय शांततेने हे मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे समजून घ्या आणि काही जर याच्यामध्ये जर काही चुकत असेल तर मला समजून सांगा. धन्यवाद.